नमस्कार मित्रांनो, सुप्रियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी अशी मासवडी। तर महाराष्ट्रामध्ये फेमस असलेली मासवडी आज आपण बनवणार आहोत। तर मासवडी ही वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाते, त्यामधील ही एकदम सोपी अशी पद्धत आहे। तर ती बनवण्यासाठी पहिल्यांदा आपण मिक्सरच्या जारमध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण एकदम चांगलं फाईन पेस्ट करून घेऊन बारीक करायचं आहे। एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेणार आहोत आणि नंतर त्यामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरी घालून घेणार आहोत। तर इथे पहिल्यांदा आपण मासवडी बनवण्यासाठी बेसन चांगलं शिजवून घेणार आहोत। तर त्यासाठी आपण पहिल्यांदा त्यामध्ये थोडासा लसूण घालून घेऊया आणि थोडंसं सुकं खोबरं घालून घ्यायचं आहे। तर ही फोडणी चांगली तयार झालेली आहे। आता यामध्ये आपण थोडीशी हळद घालून घेणार आहोत आणि ही आपण चांगले मिक्स करून घेऊया। नंतर जे आपण वाटण तयार करून घेतलेलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि तेही 2 मिनिटासाठी आपण तेलामध्ये परतून घेणार आहोत। नंतर आता यामध्ये आपण पाणी घालून घ्यायचं आहे। तर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी घालू शकता। तुम्ही किती मासवडी बनवणार आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालून घ्या। तर बघा इथे आपण आता याला चांगली उकळी फुटू देणार आहोत। बघा हे चांगलं उकळलं आहे। तर आता आपण यामध्ये हळूहळू बेसन टाकून घेणार आहोत आणि एकदम घट्ट असं बेसन तयार करून घेणार आहोत। जर तुम्हाला अशा प्रकारे बेसन तयार करताना गाठी होत असतील तर तुम्ही खाली थंड पाण्यामध्ये बेसन चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर त्याला गरम पाण्यामध्ये टाकून चांगलं शिजवून घ्यायचं आहे। तर बघा आपण इथे एकदम घट्ट असं बेसन तयार करून घेतलेलं आहे। तर याला आता आपण 5 ते 10 मिनिटांसाठी कमी गॅसवर झाकून ठेवायचं आहे आणि याच्या बाजूने थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे। तर बघा अशा पद्धतीने आपलं बेसन तयार झालं पाहिजे। तर याला आता 5 ते 10 मिनिटं झाकून शिजवून घ्यायचं आहे। बेसन चांगलं शिजलं पाहिजे तरच आपल्या वड्या चांगल्या होतात। नंतर आता एका ताटामध्ये थोडंसं तेल घालून घेऊया आणि सर्व ताटाला लावून घेऊया। तर मासवडीमध्ये घालण्यासाठी पहिल्यांदा इथे आपण तिळाचा कूट घ्यायचा आहे आणि नंतर त्यामध्ये 2 चमचे घरगुती काळं तिखट घालून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये 1 चमचा मीठ घालून घेऊया आणि त्यामध्ये आता आपण थोडंसं खिसलेलं खोबरं घालून घेणार आहोत आणि त्याला आपण आता चांगलं मिक्स करून घेणार आहोत। तर यामध्ये आपण 1 चमचा तेलही घालून घेतलं होतं। आता हे चांगलं मिक्स झालेलं आहे। तर यामध्ये आपण आता थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। नंतर आता आपलं बेसन चांगलं तयार झालं होतं आणि थंडही करून घेतलं होतं। तर अशा पद्धतीने आपण त्याला एका पळपोटावर घ्यायचं आहे। एक सुती कापडावर आपण त्याला अशा पद्धतीने थापून घेणार आहोत। तर बघा तुम्हाला दिसत असेल अशा प्रकारे आपण मासवडी चांगली थापून घ्यायची आहे। आता ही चांगली थापून झालेली आहे। आता त्यावर आपण तयार करून घेतलेला मसाला घालून घ्यायचा आहे। तर बघा अशा पद्धतीने तयार करून घेतलेला मसाला लावून घेऊया आणि नंतर आता आपण सर्व बाजूने मसाला लावून झाल्यानंतर आता त्यावर थोडंसं ओलं खोबरं खिसून घालायचं आहे। ओलं खोबरं घातल्याने एकदम टेस्ट छान येते आणि अशा पद्धतीने आपण याला फोल्ड करून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता आपण कशा प्रकारे फोल्ड करून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने आपण सर्व वड्या फोल्ड करून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने स्थापून घ्यायच्या आहेत। तर बघा आपल्या सर्व वड्या चांगल्या तयार झालेल्या आहेत आणि आपण त्याला आता कट करून घेणार आहोत। वड्या चांगल्या प्रकारे कट करून घ्यायच्या आहेत। आता एका कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया। नंतर आता अजून त्यामध्ये जिरी आणि मोहरी घालून घ्यायची आहे। तर आपण इथे मासवडीचा रस्सा तयार करत आहे। तर तुम्हाला इथे कांद्याचा वापर करायचा असेल तर करू शकता। तर मी इथे कांद्याचा वापर केलेला नाही। तर जिरी मोहरी चांगली तडतडली की त्यामध्ये थोडासा कुटलेला लसूण घालून घेऊया आणि नंतर त्यामध्ये आपण सुक्कं खोबरं घालून घेणार आहोत। तर कांदा चांगला भाजून त्याची पेस्ट करून तुम्ही ग्रेव्ही बनवू शकता। नंतर आता यामध्ये आपण घरगुती काळा तिखट घालून घेणार आहोत। आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण पाणी घालून घेणार आहोत। तर तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे आहे तेवढं पाणी तुम्ही यामध्ये घालून घ्यायचं आहे। तर आता यामध्ये आपण याला थोडीशी उकळी फुटू द्यायची आहे आणि यामध्ये आपण थोडंसं बेसनचं जे कढईमध्ये आपण तयार केलेलं होतं त्याचं पाणी घालून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला रस्सा एकदम घट्ट होईल। आता यामध्ये आपण थोड्याशा वड्यांचे तुकडेही घालून घेणार आहोत, जेणेकरून आपला रस्सा खूप छान टेस्टला लागतो। नंतर आता आपण ह्या वड्या फ्राय करून घेणार आहोत। तर तुम्ही इथे वड्या डीप फ्राय ही करून घेऊ शकता, पण मी इथे शॅलो फ्राय करून घेतलेल्या आहेत।
तर तुम्ही बघू शकता तव्यावरती मी एकदम मस्त अशा खरपूस वड्या भाजून घेतलेल्या आहेत. तर आपली एकदम टेस्टी अशी मासवडी तयार झालेली आहे. तर ही रेसिपी आमच्या ताईंनी बनवलेली आहे. तर ही रेसिपी त्यांची आहे आणि ही बनवली ही त्यांनीच आहे. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि सुप्रियाज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.